नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण प्रोटीन पावडर बनवणार आहोत। त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण 1 वाटी बदाम घेतलेले आहेत, त्यातच 1 वाटी जवस घेतलेले आहेत। जवस स्वच्छ करून घ्यायचे, काय असेल ती घाण त्यातली काढून घ्यायची आणि 1 वाटी जवस, अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत। तीळ पण पॉलिशवाले तीळ नाही आहेत, साधे असतात ना देसी, ती तीळ घेतलेले आहेत। आणि 1 वाटी आपण टरबूजाचे बी घेतलेले आहेत। असे 2 ते 3 प्रकारच्या बिया घेतलेल्या आहेत। अर्धी वाटी सूर्यफूल घेतले, अर्धी वाटी मगजचे बी घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत। तर सर्व साहित्य आपण सर्वप्रथम एका ताटात घ्यायचे। आता सर्व एक एक करून छान अशी पावडर रेडी करायची। अशी पावडर रेडी करून ठेवायची आणि रोज फक्त सकाळी उठल्या उठल्या 1 चमचा खायचा। त्याच्याने काय होतं तर तुमची केस गळत असतील किंवा तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत असतील, कुणाकुणाची केस खूप गळतात, टक्कल होत आले, तर तुम्ही रोज फक्त सकाळी 1 चमचा पावडर खायची। 21 दिवसात तुम्हाला फरक कळेल, तुमचा एक सुद्धा केस गळायचा नाही। तर सर्व बी आपण छान असे भाजून घ्यायचे आहेत, करपवायचे नाही आहेत, फक्त भाजून घ्यायचे आहेत। तर 21 दिवसानंतर तुम्हाला फरक कळेल। 1 चमचा पावडर आणि थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आणि पहिलं पावडर घ्यायची, नंतर त्यावर पाणी प्यायचं। तुमची केस दाट होतील, केस गळायची कमी होतील आणि केसाला वाढ पण होईल, केस लांब होतील। केसासाठी तर खूप उपयुक्त वस्तू आहे आणि त्याच्या अतिरिक्त तुम्हाला प्रोटीनची कमी पण पूर्ण होईल। तुमच्या शरीरात जर प्रोटीनची कमी असेल ती पण भरून निघेल आणि प्रोटीनची कमी भरली की तुमचं जी वजन वाढलेलं असतं ती सुद्धा आपोआप कमी व्हायला सुरुवात होते। तर सर्व बी, काजू, बदाम, मगजचं बी, सूर्यफूलचं बी, सर्व बी छान असे भाजून घ्यायचे। जास्त डाग नाही पडायचे, फक्त असं चटका बसस्तोपर्यंत भाजून घ्यायचं। सर्व छान भाजून घ्यायचं। नंतर मग आपण त्याला थंड करायला ठेवणार आहे। आपण त्याच्यासोबत आहे ना 1 वाटी सोयाबीनचं बी असतं का नाही, ती सुद्धा घ्यायचं। त्याच्यामध्ये पण भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, अजून वेगवेगळी खनिजं असतात, ती आपल्या हेल्थसाठी खूप खूप चांगले असतात। तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि खूप छान लागते पावडर, काय एवढी खराब नाही वाटत। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे मेथी दाणे पण भाजून त्याची पावडर करू शकता, आवडत असेल तर, किंवा नाही घेतली तरी चालते। तर सर्व बिया आपण छान अशा भाजून घ्यायच्या। भाजल्यानंतर त्याला थंड करायच्या, लगेच गरममध्ये बारीक नाही करायच्या। गरममध्ये बारीक केलं का नाही तर त्याला तेल सुटतं आणि ती जास्त दिवस पावडर टिकत नाही, म्हणून सर्व भाजून नंतर मग थंड करून घ्यायचं आणि नंतर थंड झाल्यानंतर त्याची पावडर करायची आणि सर्व जिन्नस एकजीव करायचे। तर छान असं बी भाजून झालेले आहेत, ते सुद्धा आपण एका परातीत काढून घ्यायचे। त्यातच तीळ पण भाजायचे आहेत आपल्याला। तीळ पण जास्त करपवायचे नाही आहेत, फक्त गरम करायचे आहेत आणि साधे तीळ घ्यायचे, पॉलिशवाले तीळ नाही घ्यायचे। तिळात पण खूप प्रोटीन असतं। तुम्ही 1 चमचा, फक्त 1 चमचा पावडर घेतली का नाही, तुमच्या दिवसभराची प्रोटीनची जी कमतरता असते आपल्या शरीरात ती भरून निघते आणि तुम्ही एकदम फ्रेश तुम्हाला वाटेल। सर्व भाजून घेऊ, सर्व छान असं थंड करून घेऊ। थंड झाल्यानंतर त्याची बारीक पावडर करू। जर तुम्हाला हवं असेल तर त्याच्यात तुम्ही वल्ली खजूर असते का नाही, ती सुद्धा टाकू शकता। ती टाकून त्याचे लाडू करू शकता, पावडर करू शकता, बर्फी करू शकता। आता सोयाबीन पण भाजून घेऊ। सोयाबीन थोडं चांगलं भाजायचं आहे
कारण त्याची पण पावडर होणार ना, तर कच्चं नको आपल्याला, छान असं भाजून घ्यायचं, खरपूस भाजायचं आहे. आता त्याच्यानंतर आपण जवस पण भाजून घेणार आहे. छान असे सर्व जिन्नस भाजून रेडी झाले की आपण त्याची पावडर करायला घेऊया. आणि एक हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची. रोज सकाळी उठले की 1 चमचा पावडर घ्यायची. आणि 21 दिवसानंतर तुम्हाला फरक नाही कळला तर मला कमेंटमध्ये सांगा. तुमची केस गळायची बंद होऊन जातील. जिथं जिथं तुम्हाला टक्कल पडलेल तिथं नवीन नवीन केस यायला लागतील. कारण हा प्रयोग मी स्वतःवर करून बघितला आहे आणि नंतरच तुम्हाला सांगते. माझी खूप केस गळत होती, पण आता एकसुद्धा केस गळत नाही. तर एकदा नक्की करून बघा. धन्यवाद.